तर इकडे धनंजय सूरजला सांगतोय की तू बाहेर गेलास ना, पहिलं अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. चला तर बघूयात नेमकं काय डिस्कशन चाललं आहे. तर इकडे सगळेजण सूरजला समजावून सांगत असतात की बाहेरच्या दुनियेत गेल्यानंतर कसं वागायचं, कारण या अगोदर त्याचा बऱ्याच जणांनी फायदा उचललेला असतो. तर इकडे सगळेजण सांगतायत की तू अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, म्हणजे तुला महिन्याला निदान 50,000ची तर तरतूद ती करून देईल. कारण जनरली मी कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही राहत, पण ही मुलगी खरंच चांगली आहे. हिची जी भाषा असेल, इंग्लिश असेल, हिंदी, मराठी या सगळ्याच भाषा ती उत्तम बोलते आणि चांगल्या प्रकारे तुला कमवायचं कसं हे देखील समजावून सांगेल, जेणेकरून कोणताच आता व्यक्ती तुझा फायदा नाही उचलू शकणार. त्यावरती पॅडी सांगतो की जे लोक तुला आत्तापर्यंत खायला प्यायला घालत असतील, म्हणजे तुझी मावशी असेल, बहीण असेल, आत्ती वगैरे कोण असेल, त्यांच्यासाठी तू बिनधास्त पैसे खर्च कर, पण बाहेरचे जे मित्रमंडळी तुझे फायदा उचलायला येतील त्यांच्या मात्र जवळ जाऊ नकोस. त्यावरती सूरज अतिशय भोळेपणाने म्हणतो की आता मित्र कशाला येतील. त्यावरती पॅडी सांगतो की नाही, आता येतात, कारण आता सगळ्यांना माहिती आहे याच्याकडे पैसे आलेले आहेत आणि हा भोळा आहे, त्याच्यामुळे सगळेजण येतील. आणि कोकणात एक म्हण आहे की असतील शिते तर जमतील भूते. तर अशा पद्धतीने इकडे सगळेजण सूरजला सोशल मीडिया कसा वापरायचा त्याबद्दल अंकिता तुला नक्की हेल्प करेल आणि तू तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा असं समजावून सांगताना दिसत आहेत. तर सूरजच्या या स्वभावाला धरून सगळ्यांनीच आता ठरवलेलं आहे की त्याला शहाणं करायचं, त्यामुळे सगळेजण त्याला टपली मारत असतात. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.